भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा होते आणि तीही कोकणात नारायण राणे यांचा गड असलेल्या कणकवलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे। आणि या ठिकाणी आज जर आपण बघितलं असेल उपजिल्हा रुग्णालय आहे, त्याच्या समोरचं हे मैदान आहे आणि त्याच ठिकाणी राज ठाकरेंची सभा होते आणि त्याची तयारी जी आहे ती केली जाते। भव्य दिव्य असा मंडप जो आहे तो इथे तयार करण्यात येतोय आणि आपण जर बघितलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मनसेचे पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी राज ठाकरेंची सभा ऐकायला येणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरेंनी राणेंसाठी ही सभा घेतलेली आहे आणि नारायण राणे आणि राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत असताना आता राज ठाकरे नारायण राणेंसाठी मैदानात उतरलेले आहेत। कणकवली संध्याकाळी 5 वाजता खऱ्या अर्थाने या सभेला सुरुवात होईल। यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित असतील आणि त्याची जी तयारी केली जाते आपण जर बघितलं असेल तिथे आता तयारी सुरू आहे, खुर्च्या मांडण्यात येत आहेत, त्यासोबत LED देखील इथे या ठिकाणी लावलेले आहेत। राज ठाकरे काय बोलतायत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार, कारण बऱ्याच वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अशा पद्धतीची जाहीर सभा होते आणि तीही भाजपच्या महायुतीच्या उमेदवारासाठी। नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर विनायक राऊत यांचं आव्हान आहे आणि त्याचमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नारायण राणेंसाठी आज सभा घेत आहेत। राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरेंवर राज ठाकरे काय बोलणार ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण उद्धव ठाकरे यांची काल कोकणात सभा झाली होती, कणकवलीत सभा झाली होती आणि त्यावेळी ते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता, भाजपवर निशाणा साधला होता। त्यामुळे आता दुसरे ठाकरे याच कणकवलीच्या मैदानात उद्धव ठाकरेंना काय उत्तर देतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, ABP माझा, कणकवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।